नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून 2 नाश्त्याच्या रेसिपी बनवणार आहोत, ज्या चवीला अगदी अप्रतिम आहेत. चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया. पहिली रेसिपी, तर इथे मी 2 केळी घेतलेत, सोलून घ्यायची आहेत. केळी जर जास्त पिकलेली असतील तर रेसिपीला आणखी छान चव येईल. आता ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहेत. तर केळी अशी तुकडे करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. आता यामध्ये अर्धा कप दूध घालायचं आहे. यानंतर इथे मी 3 मोठे चमचे साखर घातले. साखर ही तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त इथे करू शकता. आणि हे आता मिक्सरला मी फिरवून घेतलं. अगदी स्मूथ याची पेस्ट तयार करून घेतली. पाहू शकता अगदी स्मूथ आहे. ही तयार केलेली पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि नंतर यामध्ये आपण पुढचं साहित्य घालू. तर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. हे पीठ मी आधी चाळून घेतलं आहे. मिक्स करून घेऊया. आता इथे मी 2 मोठे चमचे ओलं खोबरं घेतलं आहे. याची चव खूप छान लागते या रेसिपीमध्ये, म्हणून नक्की घाला. यानंतर इथे अर्धा चमचा वेलची पूड घातली आहे. मिक्स करून घेऊया. खूपच साधी सोपी अशी रेसिपी आहे आणि चवीलाही खूप छान लागते. इथे आता मी 1 चमचा रवा घालते. रव्यामुळे रेसिपीला थोडासा कुरकुरीतपणा यायला मदत होईल. याबरोबरच इथे 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ सुद्धा घालायचं आहे. तर हे सगळं आता व्यवस्थित एकजीव करून घेते. हे आता घट्ट आहे, तर इथे मी आणखी अर्धा कप यामध्ये दूध घालते. तर आतापर्यंत यामध्ये आपण 1 कप दूध घातलं आहे. तर 1 कप आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं, त्यासाठी आपल्याला इथे 1 कप दूध लागलं आहे. हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. सगळं याच्यातल्या गुठळ्या ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि याचं स्मूथ असं पीठ तयार करून घ्यायचं आहे. आता इथे मी थोडंसं आणखी दूध घालते. साधारण पाव कप दूध आणखी घातलं. आता यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे. आपण कोणत्याही गोड पदार्थामध्ये जसं थोडंसं मीठ घालतो तसे यामध्येही सुद्धा चिमूटभर मीठ घातलं मी. आता हे आपण असंच झाकून ठेवूया 5 ते 10 मिनटं. तर इथे 10 मिनटं झालेत आणि हे तुम्ही पाहू शकता असं घट्ट आपल्याला हे हवं आहे. आता यामध्ये आणखी 2 चमचे मी दूध घातलं आहे. आपण रवा घातला होता त्यामुळे झाकून ठेवल्यानंतर हे आणखी थोडंसं घट्ट झालं, म्हणून इथे आणखी दूध घातलं. तर आत्तापर्यंत यामध्ये मला साधारण 1.5 कप दूध लागलं असेल. 1.25 कप आणि 2 चमचे इतकं लागलं. आता यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. बेकिंग पावडर इथे ऑप्शनल आहे. बेकिंग पावडर शिवाय सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. बेकिंग पावडरसुद्धा मिक्स करून घेतली व्यवस्थित. आता याचे आपण पॅनकेक किंवा गोड अप्पम बनवणार आहोत. याला तुम्ही केळ्याचे अप्पमसुद्धा म्हणू शकता. इथे मी डोसा तवा गरम करून घेतला आहे. याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. आता यावरती 1 चमचा असं पीठ घालून ते थोडंसं पसरवायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. आता याला पाहू शकता हळूहळू बबल्स यायला सुरुवात होते. वरची बाजू ड्राय होईपर्यंत आता आपल्याला वाट पाहायची आहे. वरची बाजू पूर्ण ड्राय झाली म्हणजे हे अप्पम खालच्या बाजूने भाजलं गेलं असं समजायचं.
किती मस्त अशी जाळी आली आहे. तर वरची बाजू अशी ड्राय झाल्यानंतर मी उलटून घेते. पाहू शकता किती छान ब्राऊन रंग आला आहे. अगदी खरपूस झालं आहे हे अप्पम. आता आपण हे दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेतलं आहे. तर पाहू शकता दोन्ही बाजूनी मस्त खरपूस असं भाजलं गेलं आहे आणि खूप छान रंग आला आहे. दिसायला सुद्धा खूप छान दिसतं आहे. तर दोन्ही बाजूने मस्त असं हे भाजून झालं आहे. आपण हे काढून घेऊया. तर मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे. मुलांच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता. तुम्हाला जर बेकिंग पावडर शिवाय बनवायचं असेल तरीसुद्धा हे छान बनतं. तर इथे पहा तवा मोठा आहे त्यामुळे एका वेळेस मी इथे 3 बनवून घेतलेत. म्हणजे तुम्ही अगदी झटपट ही रेसिपी बनवू शकता. तर इथे मी हे सर्व केलं आहे. खूपच झटपट होणारी, कमी साहित्यामध्ये होणारी आणि चवीला अप्रतिम अशी रेसिपी आहे. नक्की करून पहा. अगदी जाळीदार, हलके फुलके असे हे अप्पम तयार होतात. आणि तुम्ही मागच्या बाजूने सुद्धा याला पाहू शकता. अगदी मऊ लुसलुशीत आहे. तर ही होती आपली पहिली नाश्त्याची रेसिपी. आता बनवूया दुसरी रेसिपी. इथे मी एक परात घेतली आहे. यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. यानंतर अर्धा चमचा ओवा घातला आहे. ओवा हातावरती आधी कुस्करून घेतला. यानंतर 2 चमचे सफेद तीळ घालायचे आहेत. यानंतर यामध्ये मी चवीप्रमाणे लाल तिखट घातलं आहे. आता चिमूटभर हळद घालायची आहे. 1 चमचा चिली फ्लेक्स घालते आहे. यामुळे रेसिपी छान दिसेल म्हणून घालायचे आहेत. ऑप्शनल आहेत, नसतील तर नाही घातले तरी चालेल. आता इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून घेतलेत. आता हे आपल्याला किसून यामध्ये घालायचे आहेत. तर किसूनच घालायचे म्हणजे एकसारखे पिठामध्ये मिक्स होतात. असे हाताने जर मॅश केले तर मध्ये मध्ये त्याचे तुकडे राहू शकतात. म्हणून शक्यतो हे किसून घ्या. आता हे सुद्धा यामध्ये घालायचे आहेत. आता हे सगळं आपण मिक्स करूया. त्याआधी यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. हे आता आपण सगळं एकजीव करून घेऊया. ही सुद्धा खूपच मस्त अशी रेसिपी आहे. तुम्ही हे पीठ आदल्या दिवशी रात्री बनवून ठेवू शकता. सकाळी जर मुलांना तुम्हाला बनवून द्यायचं आहे तर रात्री हे पीठ तयार करून ठेवा, सकाळी मुलांना द्या. किंवा तुम्ही पूर्वतयारी करून ठेवू शकता. बटाटे शिजवून आधी ठेवू शकता. तर आधी हे असंच बटाट्याचं जे मॉइश्चर आहे त्यामध्ये पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर जसं लागेल त्यामध्ये आपण पाणी घालू. आता यामध्ये पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे आपल्याला. थोडं थोडं पाणी घालायचं आणि मळायचं. ही सुद्धा रेसिपी चवीला अगदी अप्रतिम लागते. तर इथे पहा पीठ मी मळून तयार करून घेतलं आहे. आता यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. 1 चमचा तेल घातलं. पुन्हा मळून घेऊया. आता याच्या आपण पुऱ्या बनवणार आहोत. तुम्ही ही रेसिपी 2 पद्धतीने बनवू शकता. तुम्ही याच्या पुऱ्यासुद्धा बनवू शकता. शिवाय तुम्ही याचे पराठेसुद्धा बनवू शकता. तर मी आज तुम्हाला दोन्ही पद्धतीने ही रेसिपी दाखवणार आहे. जर तुम्हाला कमी तेलकट हवं असेल तर तुम्ही पराठे बनवू शकता आणि तेल चालत असेल तर याच्या तुम्ही पुऱ्या बनवू शकता. तर सुरुवातीला आपण पुऱ्या बनवूया. तर इथे मी
एक गोळा घेतला, तो सुक्या पिठामध्ये घोळवून घेतला. तर याची एक पोळी आपण लाटून घेऊया. थोडीशी जाडसर लाटायची आहे. आता आपण याची पुरी कट करून घेऊया. तर इथे वाटीने मी याच्या पुऱ्या कट करून घेते. तर इथे पुऱ्या कट केल्यात. आता आपण या पुऱ्या फ्राय करून घेऊया. तर इथे पाहू शकता थोड्याशा जाडसर अशा पुऱ्या मी तयार करून घेतल्या. तेल इथे गरम करून घेतलं आहे. तेल अगदी व्यवस्थित गरम हवं. मग गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि पुरी सोडायची आहे. जेव्हा तुम्ही पुरी सोडाल तेव्हा तेल अगदी व्यवस्थित गरम असलं की पुरी छान फुगते. आणि ही पुरी तळताना जास्त वेळा तुम्ही बाजू उलटू नका तिची. जास्त वेळा पुरी उलटल्यामुळे सुद्धा ती तेलकट होते. तर इथे पहा फक्त 1 ते 2 वेळा मी उलटून घेतली पुरी. दोन्ही बाजूनी मस्त अशी गोल्डन ब्राऊन झाले. खूप छान रंग आला आहे. काढून घेऊया. या पुऱ्या चवीला अप्रतिम लागतात. नक्की करून पहा. तर इथे आपली पुरी फ्राय करून झाली आहे. आता आपण याच पिठाचे पराठे कसे बनवायचे ते पाहूया. तर पराठा इथे आपण आता लाटून घेऊया. आता हा तुम्ही असाच भाजू शकता. मी याला छान राऊंड शेप येण्यासाठी असं एका झाकणाने किंवा प्लेटने कट करून घेते. पाहू शकता मस्त राऊंड शेप आला आहे. एक्स्ट्राचं पीठ काढून घेऊया. आता हा पराठा आपण भाजून घेऊया. तर इथे गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला आहे. यावरती हा पराठा घालायचा आहे. सुरुवातीला तेल तूप न घालताच हा पराठा भाजून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूने खरपूस भाजल्यानंतर थोडंसं तेल तूप किंवा आवडीप्रमाणे बटर लावून हा पराठा असा खरपूस करून घ्यायचा आहे. तर इथे हा पराठा मी असा छान भाजून घेतला आहे. मस्त फुगला आहे पराठा, तुम्ही पाहू शकता. दोन्ही पद्धतीने ही रेसिपी छानच लागते. तर इथे पहा मी इथे टोमॅटो केचप बरोबर आणि दह्याबरोबर सर्व केलं आहे. ही होती आपली दुसरी रेसिपी. तर आजच्या ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपीज जर आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.